टॉर्च वाईस इकडे पाहिजे टॉर्च डोळे वितीन
Thank you.
आता कसं काढायचं ठेवाय नाही मला कॅमेरा फिरवायचे शुभम पुरं कर हा ह्याकडे त्याकडे नाही कॅमेरा फिरवायचे अरे कॅमेरा फिरवायला लागले बाबा आणखी सिटिंग बंद करून टाकतो हॅलो हॅलो मूळ आहे तीच आहे ते हॅलो 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 आवाज दे थोडासा हॅलो 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 आवाज द्या ना थोडासा हॅलो 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 समोरच्या मॉनिटरला आवाज द्या हॅलो 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 आवाज द्या हॅलो हॅलो शिट्टी मारू देऊ नको आवाज कमी ठेवा फक्त शिट्टी नका मारू देऊ हॅलो थोडासा आवाज तिच्या मागे हॅलो हरी जय जय राम कृष्णा जय जय राम रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा
सर्व
हेलो हेलो हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा Oh
हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी योऽन्तं प्रविशं वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्नाचहस्रचरण शवनत्वगाधिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा चलो आओ जी पवन कुमार पधारो हरी कीर्तन चलो आओ जी पवन कुमार हरी कीर्तन परिवार
कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानीश वादापनोदार दक्षम समाधीस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेर. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तना रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढेवाळ भक्त. शिवाय वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय पंचम वेद निर्माते तुकोबराय यांचा अवघ्या 4 चरणाचा मागणीपर या प्रकरणातील गोड आणि चिंतनीय अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय सांगतात तर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय म्हणतात तर देवा तू मला दान दे पण कोणतं दान दे तर तुझा विसर मला होऊ न देऊ नको. हे दान तू मला दे. जर हे दान तू मला दिलं तर गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी काय करीन तर तुझं गुणगान गायन तुझं नामस्मरण करीन. पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. काय म्हणतात तर मला मुक्ती नको धन नको संपदा नको मग पाहिजे काय तर संतांची संगत पाहिजे. आणि हे असणार सर्व दान जर तू मला दिलं तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जे गर्भवासाचं दुःख आहे ते देखील आम्ही काय करू तर सहन करू सुखामध्ये काढू. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ठळक ठळक बातम्या. आता तुम्ही झोपी गेला तरी चालेल कारण अभंगाचा भावार्थ कळला म्हणजे कीर्तन कळल्यासारखं आहे. आता तुम्ही झोपल्या तरी चालेल जाताना उठून देईन मी तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. परात्पर परमेश्वर परम राज्य भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू. भगवान पांडुरंगाच्या कृपेने व सकल साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 3 या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची म्हणजे मागणीपर दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या बालपामराकडे माझं परम भाग्य समजते. माझा पामर आहे काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी. ज्यांच्यामुळे मी आज ठिकाणी उभी आहे असे असणारे माझे आई वडील मला साथ करणारा माझा मामा तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुधीर पाटील तसेच हरिभक्त परायण भागवताचार्य कीर्तनकार सौ अनिताताई महाराज सुधीर पाटील माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेकडे वैते. विठ्ठल विठ्ठल अभंग हा किती चरणाचा आहे बोलत चाल. किती चरणाचा आहे तुम्ही ऐकला ना अभंग. किती चरणाचा आहे अभंग तर 4 चरणाचा आहे. आता तुम्ही बघितलं असेल तर बहुतेक महाराज हे 4 चरणाचा अभंग निवडतात. किती चरणाचा निवडतात बोलत चला. किती चरणाचा निवडतात 4 चरणाचा निवडतात. मग का निवडतात तर याच्या मागं कारण आहे. बघा बोलता बोलता आपण सहज म्हणतो की गावामध्ये तुला 4 माणसं किंमत देत नाही. काय म्हणतो गावामध्ये तुला 4 माणसं किंमत देत नाही किंवा कोणाशी तरी 4 शब्द गोड बोलत जा. बरं ते जाऊ द्या. श्रीकृष्णाने अर्जुनाला किती युक्त्या सांगितल्या 4 युक्त्या सांगितल्या. युग किती आहेत तर 4. त्रेतायुग सत्ययुग द्वापर युग आणि चालू आहे ते कलियुग. म्हणजे युग किती आहेत तर 4. आश्रम किती आहेत आश्रम देखील 4 आहेत. संन्यास आश्रम ब्रह्मचारी आश्रम गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम. आश्रम देखील किती आहेत तर 4 आहेत. बरं मुक्त्या किती आहेत मुक्त्या देखील 4 आहेत. समीपता सलोकता स्वरूपता आणि सायुज्यता. मुक्त्या किती आहेत 4 आहेत. मी बोलते ते समजतंय का डोक्यावरून चाललंय. बघा सरळ सोप्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर मेल्यानंतर माणसाला किती जण उचलायला असतात 4 जण उचलायला असतात. म्हणून अभंग हा 4 चरणाचा निवडला. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज अभंगामध्ये काय सांगतात
तर हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुम्हाला कोणतं दान दे, तर तुझा विसर मला होऊन देऊ नको असं दान दे. म्हणजे अशी मागणी तुकाराम महाराज करतात. आता मागणीचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे गरज, दुसरी म्हणजे परंपरा आणि तिसरा म्हणजे स्वभाव. हे काय आहे तर मागणीचे 3 प्रकार आहेत. आता पहिला प्रकार म्हणजे काय तर गरज. मला सांगा तुकोबारायांना मागण्याची गरज होती का, तर नाही. त्यांचं जाऊ द्या, आपल्याला आहे का. बघा समजा तुम्हाला एखादा बंगला बांधायचा आणि बंगला बांधत असताना तुमच्याकडे काही पैसे आहेत पण काही पैसे कमी पडतात, त्यावेळेस तुम्ही काय करता, दुसऱ्यांना मदत मागता. म्हणजे तुम्हाला काय आहे, म्हणजे आपल्याला काय आहे तर गरज आहे. दुसरा प्रकार आहे परंपरा. तुकोबारायांची परंपरा होती का, तर नाही. पण आपली परंपरा असते, पण कशी असते. परडी मागण्याचा प्रकार माहिती का तुम्हाला. म्हणजे आपल्याकडे कितीही संपत्ती असली, धन असलं तरी 5 घरामध्ये परडी ही मागावीच लागते. म्हणजे याला काय म्हणतात तर परंपरा म्हणतात. आणि तिसरा म्हणजे स्वभाव. म्हणजे मागण्याचा आपला काय आहे तर स्वभाव आहे, पण तो स्वभाव तुकोबारायांचा नाही. त्यामुळे तुकोबाराय देवाकडे काय मागणी करतात तर देवा तुम्हाला कोणतं दान दे, तर तुझा विसर न होण्याचं दान दे. विठ्ठल विठ्ठल पण आजकाल लोकांना दान हा शब्द ऐकला तर अंगावर काटा येतो. बघा असंच एका गावामध्ये एक शेठ राहत होता. खूप श्रीमंत होता. एक दिवस रस्त्यातून जात असताना एक रस्त्यावर काय होता, खड्डा होता. हा चालत गेला आणि त्या खड्ड्यामध्ये पडला. आता खड्ड्यामध्ये पडला, जोर जरा तुरडू लागला, मला वाचवा, मला खड्ड्यातून बाहेर काढा. काय म्हणतोय, मला वाचवा, मला खड्ड्यातून बाहेर काढा. अनेक लोक आले आणि म्हणाले शेठ हात द्या. काय म्हणाले, शेठ हात द्या. आता हा म्हणाला मी हात देत नाही. आता खूप लोक येऊन गेले. त्याच्यानंतर त्या शेठच्या घराशेजारी राहणारा एक व्यक्ती आला आणि म्हणाला की यांना असं बाहेर काढायचं नाही. कसं काढायचं, तर हा जवळ गेला आणि शेठांना त्या गृहस्थाला म्हणाला की शेठ हात घ्या. काय म्हणाला, हात घ्या. त्याबरोबर याने हात दिला. म्हणजे द्या म्हणलं की यांच्या अंगावर काय येतं, काटा येतो. म्हणजे दान हे शब्द त्यांना नको येत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण मागणी कशी करावी, कशी करावी तर तुकोबारायांसारखी करावी, जशी जिजाऊ मातेने केली तशी करावी. काय केली मागणी तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. कसा पुत्र मागितला तर ज्याचा तिन्ही लोकांमध्ये गौरव असेल, तो स्वराज्याची स्थापना करेल, असा पुत्र मला दे, नाहीतर मला निपुत्रिक ठेव. अशी मागणी कोणी केली, जिजाऊ मातेने केली. त्यामुळे कोण जन्माला आले तर छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले. माझ्या जिजाऊ मातेची पुण्य फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली फळाला. तो बापाचा तो बापाचा तो बापाचा 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 बापाचा
केली. त्यांचं जाऊ दे, आपण कशा मागण्या करतो तर मला धनसंपत्तीच्या मुलाचं लग्न होऊ दे, मला बंगला भेटू दे, अशा मागण्या आपण करतो. हिची दान दे ग देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा, त्याचा बंगला माझा व्हावा. म्हणजे अशा मागण्या कोण करतं तर आपण करतो. विठ्ठल विठ्ठल पण मागणी कुणासारखी करावी तर ज्याप्रमाणे सती सावित्रीने केली त्याप्रमाणे करावी. सती सावित्री कोण होती तर आपल्या नवऱ्याला यम देवाने कुठं नेलं तर यम दरबारापर्यंत नेलं, पण सती सावित्री तिथपर्यंत माग माग गेली. त्यावेळेस यमराज प्रसन्न झाले आणि म्हणाले की सावित्री माग, की तुला जे मागायचंय ते माग, पण किती मागायचं तर एकच वरदान मागायचं. काय म्हणाले तर एकच वरदान मागायचं. त्यावेळेस सती सावित्रीने सांगितलं की माझ्या सासऱ्याने त्याच्या नातवाला राजगादीवर बसलेलं पाहावं. काय मागितलं तर माझ्या सासऱ्याने त्याच्या नातवाला राजगादीवर बसलेलं पाहावं. म्हणजे एका मागणीमध्ये किती मागण्या मागितल्या तर 4 मागण्या मागितल्या. पहिली मागणी की सासरा आंधळा होता, सासऱ्याला डोळे दिले. दुसरा नवरा नव्हता, म्हणजे नवरा मेलेला पण पुन्हा नवरा भेटला. मुलगा नव्हता, मुलगा मिळाला. आणि धन संपत्ती नव्हती आणि धन संपत्ती देखील मिळाली. म्हणजे एका मागणीमध्ये किती मागण्या मागितल्या तर 4 मागण्या मागितल्या. म्हणजे मागणारा हा कसा असावा तर सती सावित्री सारखा असावा. विठ्ठल विठ्ठल मग तुकाराम महाराज काय म्हणतात की देवा मला तू कोणतं दान दे तर तुझा विसर न होण्याचं दान तू मला दे. अभंगाचा प्रथम चरण. दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तर या ठिकाणी तुकोबरायांनी कोणता शब्द वापरलाय तर हेची शब्द वापरले. बघा आता एखादा भिकारी भीक मागण्यासाठी येतो त्यावेळेस तो काय म्हणतो की माई घरात काही शिळं पाक असलं तर दे ग माई. काय म्हणतो शिळं पाक असलं तर दे, नाहीतर असं म्हणतो का पुरणपोळी असली तर दे, वडा सांबार करून दे, पुरणपोळी असली तर करून दे, असं म्हणतो का तर नाही. मग त्याचप्रमाणे तुकोबरायांनी देखील देवाकडे काय मागणं मागितलं की मला हेच दान दे की तुझा विसर मला होऊन देऊ नको. विठ्ठल विठ्ठल पण मागणी कोणाकडे करावी तर ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे करावी. कोणाकडे करावी तर ज्याच्याकडे आपण जे मागतोय ते आहे त्याच्याकडेच करावी. एका गावामध्ये एक हनुमंतरायांचा मोठा भक्त होता. कोणाचा होता? हनुमंतरायांचा मोठा भक्त होता. हनुमंतरायांची खूप भक्ती करायचा, नामस्मरण करायचा. एक दिवस हनुमंतराय त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले तुला जे पाहिजे ते तू मला माग. काय? तुला जे पाहिजे ते तू मला माग. आता हा म्हणाला माझ्याकडे पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, सर्व काही आहे, पण काय नाही तर बायको नाही. काय म्हणाले तर माझ्याकडे बायको नाही, पण तू काय कर मला बायको दे. आता हनुमंतराय म्हणाले अरे मलाच बायको नाही मी तुला कुठनं दे.
काय म्हणाले, मलाच बायको नाही, मी तुला कुठनं देऊ. त्यामुळे मी काय करतो, तुझ्याकडे हे कार्ड देतो, तू हे कार्ड घे आणि कुणाकडे जा, प्रभू रामचंद्रांकडे जा आणि त्यांना बायको माग. आता हा कुठं गेला, प्रभू रामचंद्रांकडे गेला आणि त्यांना ते कार्ड दाखवलं आणि सांगितलं, मला हनुमंतरायांनी पाठवले. कशासाठी, तर मला बायको द्यायची म्हणून पाठवले. आता प्रभू रामचंद्रांनी त्याला सुंदर अशी बायको दिली. त्या दोघांचं लग्न झालं, सुखी संसार चालू झाला. तर लग्न झाल्यानंतर 10-15 दिवसांनी त्या गावात जत्रा आली. काय आली, जत्रा आली. आता ती बायको म्हणाली, चला ना हो, आपण कुठे जाऊ, जत्रेला जाऊ. हा म्हणाला, नको नको, आपण जर तिथं हरवलो तर काय करायचं, आपल्या दोघांची जर ताटातूट झाली तर काय करायचं. ती म्हणाली, नाही नाही, तसं काय होणार नाही, आपण काय करू, हात धरून जाऊ. आता हा बायकोच्या म्हणण्यानुसार तयार झाला आणि हे दोघं कुठं गेले, जत्रेला गेले. जत्रेला गेले आणि नेमकं काय झालं, तर माणसांच्या गर्दीमध्ये त्यांचा हात सुटला. तसा दोघं एकमेकांना शोधतायत. मोबाईल त्या काळी नव्हते. आता एकमेकांना शोधायला लागले. आता नवऱ्याला रडू आलं. आता याने परत कुठं गेला, तर प्रभू रामचंद्रांकडे गेला आणि म्हणाला, प्रभू रामचंद्र, माझी बायको हरवलीये. काय, माझी बायको हरवलीये, मला शोधून द्या. आता प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे माझी बायको हरवली होती त्यावेळेस मी शोधली का, नाही. कोणी शोधली, हनुमंतरायांनी शोधली. मग तू काय कर, त्यांच्याकडे जा. मग हा उठला आणि पुन्हा कुणाकडे गेला, हनुमंतरायांकडे गेला आणि हनुमंतरायांना सांगितलं की हनुमंतराय, माझी बायको हरवली, तुम्ही मला शोधून द्या. मग त्यावेळेस हनुमंतरायांनी त्याची बायको शोधली आणि त्याच्या जवळ नेऊन दिले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मागणी कोणाकडे करायची, तर ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे करायची. मागणारा पण कसा असायला पाहिजे, त्यासाठी तर चतुर असायला पाहिजे. एक दिवस एक राजा मध्यरात्री आपल्या घोडा घेऊन आपल्या राज्यामध्ये फिरत होता. का फिरत होता, तर आपलं राज्य कसं आहे, प्रजेमध्ये सुख आहे का, सर्वजण आनंदाने नांदत आहेत का, किंवा चोर आहेत का, हे पाहण्यासाठी मध्यरात्री कुठे फिरत होता, तर राज्यामध्ये फिरत होता. मग थोड्या वेळाने काय झालं, तर सैनिक एका बाजूला गेले आणि राजा एका बाजूला गेला. आता राजा एका बाजूला गेले, तिथं 3 जण चोर बसले होते. आता या चोरांनी राजाच्या हातात काय पाहिली, सोन्याची अंगठी पाहिली आणि त्यातला एक म्हणाला, हे बघ, या माणसाच्या हातात सोन्याची अंगठी आहे, जर ती अंगठी आपण चोरली तर आपल्याला वर्षभर काही सुद्धा करावं लागणार नाही. त्यावेळेस ते 3 उठले, राजाला घोड्यावरून खाली वडलं आणि मारू लागले आणि त्या राजाच्या हातातील ती सोन्याची अंगठी काढून घेतली आणि पळून जाऊ लागले. तेवढ्यात राजाचा ओरडण्याचा आवाज कुठं गेला, तर त्या शेजारी आश्रम होतं, त्या आश्रमामध्ये बसलेल्या 6 माणसांजवळ गेला. आता ती 6 माणसं धावत आली आणि त्या चोरांना धरलं, मारलं आणि राजालाही वाचवलं आणि अंगठीलाही वाचवलं. राज प्रसन्न झाला. राजा म्हणाला की उद्या तुम्ही कुठं या, तर राज दरबारामध्ये या. आता या 6 जणांना वाटलं हा राजाचा नोकर आहे काय, तर दुसऱ्या दिवशी उठले, आवरलं आणि कुठं गेले, राज दरबारात गेले. राज दरबारात गेले. राजा दरवाजातच उभा होता. कशासाठी, स्वागत करण्यासाठी. राजाने त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं की याच 6 जणांनी रात्री माझा प्राण वाचवला, त्यामुळे मी यांना जे मागलं ते देणार. काय, जे मागेल ते देणार. त्यावेळेस पहिल्याला विचारले की तुला काय पाहिजे. आता हा म्हणाला, मला व्यापारासाठी 5 लाख रुपये पाहिजेत. काय म्हणाला, व्यापारासाठी 5 लाख रुपये पाहिजेत. दुसऱ्याला विचारलं, दुसरा म्हणाला, मला 5 लाखांचा बंगला बांधून द्या. काय म्हणाला, 5 लाखाचा बंगला बांधून द्या. तिसरा म्हणाला की मला मानपत्र पाहिजे. कशासाठी, तर किती जरी प्रामाणिकपणे व्यापार केला तरी सर्वजण म्हणतात की पैसा हा कसा आहे, 2 नंबरचा आहे, त्यामुळे मला काय द्या, तर मानपत्र द्या. चौथा म्हणाला, मला बायको नाही, मला बायको द्या. आता असं म्हणल्याबरोबर राजा म्हणाला की प्रधानजी, तुमची जी मुलगी आहे ती काय करा, याला द्या. आता वरच्या 3घांची मागणी केली, चौथ्याची मागणी पूर्ण केली आणि 5व्याला विचारलं की तुला काय पाहिजे.
त्याबरोबर तो म्हणाला की आमच्या गावामध्ये रस्त्याची, पाण्याची, विजेची सोय लावा. तर राजाने त्याची मागणी लगेच मान्य केली आणि 6व्या जणाला विचारलं की तुला काय पाहिजे. त्याबरोबर तो म्हणाला की तुम्ही दिवाळीला माझ्या घरी जेवण करण्यासाठी यायचं. काय तर जेवण करण्यासाठी यायचं. राजा म्हणाला बरं ठीक आहे. दिवाळी तसं म्हणलं तर 6 महिने लांब होती, पण राजाने प्रधानजीला सांगितलं की तुम्ही काय करा तर एकदा त्याचं घर बघून या कसं आहे ते. मग आता प्रधानजी गेले त्याच्या घरी. बघितलं तर एक छोटीशी झोपडी आणि त्या झोपडीमध्ये हात राहत होता. प्रधानजी माघारी आले आणि राजाला सांगितलं की त्याची एक छोटीशी झोपडी आहे. आता राजाला चिंता पडली. राजाने सांगितलं की त्याला बंगला बांधून द्या. काय सांगितलं? त्याला बंगला बांधून द्या. परत सांगितलं की मी ज्या रस्त्याने जाणार आहे तो रस्ता नीट करा, त्या गावातील पाण्याची, विजेची सोय लावा आणि त्याला व्यापारासाठी काही पैसे द्या. त्यामुळे तो काही करील, व्यापार करील आणि काही ना काहीतरी घरामध्ये वस्तू आणील. आणि विठ्ठल विठ्ठल आता त्यावेळेस प्रधानजी म्हणाले की तुम्ही एवढं सगळं करण्यासाठी जाल, पण तिथं जेवण कोणतं खाणार? कारण जेवण बनवणार कोणच नाही. त्यावेळेस प्रधानजीला राजाने सांगितलं की तुमची जी दुसरी मुलगी आहे ती कोणाला द्या? त्याला द्या. म्हणजे ती काय करेल? सुंदर स्वयंपाक करेल आणि आम्ही काय करू तर त्याच्या घरी जेवण्यासाठी जाऊ. मग प्रधानजीने त्याला मुलगी दिली. म्हणजे या 6व्याने काय केलं तर 5ही जणांच्या मागण्या एका मागणीमध्ये मागितल्या. बरोबर आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल. म्हणजे मागणारा हा कसा असावा तर मागणारा हा चतुर असावा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाई म्हणतात की तुझा विसर मला होऊन देऊ नको, तुझ्या नामाचा विसर मला होऊन देऊ नको. कारण या संसारामध्ये नामाला खूप महत्व आहे. कारण हा संसार कसा आहे तर संसार हा दुःखाचा आहे. दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख आहे. म्हणून जोपर्यंत संसारामध्ये आहे तोपर्यंत काय करा तर भगवंताचं नामस्मरण करा. कारण त्या भगवंताशिवाय आपलं कोणीही नाही. आपण म्हणतो की माझी आई माझी, माझे वडील माझे, माझी बायको, माझी मुलं बाळ सर्व काही माझे, पण या जगामध्ये कोणी नाही रे, नाही
नाही म्हणून काय करायचं तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. मग असंच एका गावामध्ये एक वकील राहत होता. तो काय म्हणायचा की माझी बायको माझेच आहे, ती मला सोडून एक घास सुद्धा खात नाही, मला सोडून एक घास सुद्धा खात नाही. ही गोष्ट एका साधू महाराजांनी ऐकली आणि ते म्हणाले की तू काय कर, तुझ्या बायकोवर एक दिवस लक्ष ठेव, तू गेल्यानंतर ती काय काय करते ते तू बघ. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी हा उठला आणि बायकोला म्हणाला मी चाललो कोर्टात. कुठं चाललो? कोर्टात चाललो. हा घरामागं गेला, या गल्लीतून त्या गल्लीतून त्या गल्लीतून पुन्हा कुठं आला तर घराजवळ आला आणि पत्र्यावर चढून आपली बायको काय करते ते बघू लागला. बायकोने सर्व आवरलं, दुकानात गेली आणि तिथं दुकानातून अर्धा किलो तांदूळ आणले, भात केला आणि भात खाल्ला. थोड्या वेळाने तिथे एक ऊसवाला आला आणि म्हणाला ऊस घ्या, ऊस 10 रुपयाचे 4 ऊस. त्यावेळी तिनं 10 रुपयाचे 4 ऊस घेतले आणि ते सुद्धा खाल्ले. आता याला वाटलं की मी खूप म्हणायचो माझी बायको माझी आहे, पण आता वाटत होतं की हिला धरून हाणावं की काय. मग 5 वाजले, त्याची येण्याची वेळ झाली. तर त्याबरोबर हिनं काय केलं, सर्व घर आवरलं आणि दरवाजात ग्लास घेऊन उभा राहिली. आता तो पत्र्यावरून खाली उतरला आणि समोर आला. त्यावेळेस बायको म्हणाली अहो किती वेळ लावला, मला खूप भूक लागली होती ना, तुम्ही जरा लवकर यायचा, हो मला खूप भूक लागते. आता याला आला राग, तो घरात शिरला. त्याबरोबर ती म्हणाली की हो आज कोर्टात विरुद्ध निकाल लागला का. त्याबरोबर त्यानं तो ग्लास उचलला आणि फेकून दिला. ती म्हणाली असा काय हो राग. तो म्हणाला अर्धा किलो तांदळाचा भात. ती म्हणाली अशी काय हो खुसफुस. तो म्हणाला 10 रुपयाचे 4 ऊस. ती म्हणाली पण तुम्हाला कसं कळालं हे. तो म्हणाला पण माझ्या विना तुला गिळवलंच कसं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही, फक्त कोण आहे आपला तर तो भगवान परमात्मा आपला आहे. म्हणून त्या देवाचं नामस्मरण करा, कारण त्या देवाने हा नरदेह कशासाठी दिलाय तर भजनासाठी दिलाय. देवे दिला भजन गुमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे देवाने हा नरदेह कशासाठी दिलाय तर भजनासाठी दिलाय. म्हणून या मुखाने काय करायचं तर देवाचं नामस्मरण करायचं. नाहीतर समजा थोडासा तुम्ही जर विचार केला तर देवाने तुम्हाला एक जर बॉडी पार्ट किंवा अवयव कमी दिला असतं तर केवढी मोठी फजिती झाली असती बघा. विठ्ठल विठ्ठल एका गावामध्ये एक मेंढपाळ होता आणि त्या मेंढपाळाला देवाने कान दिलेले नव्हते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तो कसा होता, बहिरा होता. एक दिवस त्याने आपल्या मेंढ्या घेतल्या आणि शेतामध्ये चरण्यासाठी घेऊन गेला आणि मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या आणि हा एका झाडाखाली बसला आणि झोपला. थोड्या वेळाने त्याला जाग आली, आजूबाजूला पाहिलं तर मेंढ्या दिसल्या नाहीत. मग हा उठला आणि समोर चालत गेला. त्याबरोबर त्याला तिथे एक शेतकरी दादा दिसले. आता ते शेतकरी ही दादा कसे होते, बहिरे होते. आता हा मेंढपाळ त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला का हो शेतकरी दादा तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्या का. शेतकरी दादा कसे होते, बहिरे होते. वरनं ते काय करत होते तर गोफणीने आपल्या पिकांवर बसलेले पाखरं उडवून लावत होते. आता हा बोललेला त्यांना ऐकू गेलं नाही, पण त्यांनी आपल्याच नादात एक दगड एका बाजूला
फेकला. त्याबरोबर याला वाटलं की पीक चांगलं यावं म्हणून शेतकरी दादांनी संकल्प केलाय, काहीतरी उपवास केलाय, त्यामुळे हे बोलत नाही. त्यामुळे त्यांनी काय केला, आपल्याला इशारा केला. मग यानं काय केलं तर ज्या बाजूने दगड फेकला त्या बाजूने चालत गेला. योगायोगाने काय झालं, त्याच्या मेंढ्या त्याला तिथं सापडल्या. मग आता यानं सगळ्या मेंढ्या घेतल्या आणि पुन्हा शेतकरी दादांजवळ आला आणि त्या शेतकरी दादांना म्हणाला, शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या. काय, तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे माझ्याकडून ही मोडकी मेंढी तुम्हाला बक्षीस. काय म्हणाला, माझ्याकडून ही मोडकी मेंढी तुम्हाला बक्षीस. आता हा म्हणाला की मी तुझी मेंढीच मोडली नाही तर भरून कसा देऊ. आता या दोघांचा वाद लागला. मेंढपाळ काय म्हणायचा तर तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे तुम्हाला ही मोडकी मेंढी बक्षीस. आणि हा काय म्हणायचा की मी तुझी मेंढीच मोडली नाही तर भरून कशी देऊ. आता या दोघांचा वाद झाला. तेवढे तिसरी कोण एक घोडेस्वार दादा आले. आता ते घोडेस्वार दादा हे कसे होते, बहिरे होते. आता या दोघांनी काय केलं तर त्याला थांबवलं आणि त्याला थांबवलं त्यांना सांगितलं. मेंढपाळ म्हणाला की यांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे मी काय करतोय तर यांना एक मोडकी मेंढी बक्षीस देतोय तर हे घेत नाहीत. तेवढे शेतकरी दादा म्हणाले, मी याची मेंढीच मोडली नाही तर भरून कशी देऊ. आता घोडेस्वार दादा हे कसे होते, बहिरे होते. ते म्हणाले, मी असं मानूच शकत नाही, हा घोडा चोरीचा नाही, तर हा घोडा मी पोलीस पाटलाकडून 70,000ला विकत घेतलाय. नाही, मी हे मान्यच करू शकत नाही, हा घोडा चोरीचा आहे. आता त्या तिघांमध्ये वाद लागला. आता हे तिघ कुठं पोहोचले, पोलीस पाटलाकडे पोहोचले. पोलीस पाटील कसा होता, बहिरा होता. आता मेंढपाळ म्हणाला की या शेतकरी दादांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्यामुळे यांना एक मोडकी मेंढी बक्षीस देतोय तर हे घेत नाहीत. शेतकरी दादा म्हणाले, मी याची मेंढीच मोडली नाही तर भरून कशी देऊ. आणि घोडेस्वार दादा म्हणाले, पोलीस पाटील, तुम्हाला तर माहीतच आहे, आठवड्याभरापूर्वी मी तुमच्याकडून हा घोडा 70,000ला विकत घेतला आणि हे दोघं म्हणतात की हा घोडा चोरीचा आहे. आता पोलीस पाटील कसे होते तर बहिरे होते. शिवाय त्यांनी 2 महिन्यांपूर्वी आपल्या दोन्ही बायका घरातून बाहेर काढून दिलेल्या होत्या. आता तो म्हणाला, तुम्हीच काय, अख्खं गाव जरी आलं तर त्या दोघींना आत घेणार. म्हणजे देवाने एक जरी अवयव कमी दिला तर एवढी मोठी फजिती होते. म्हणून काय करायचं तर त्या देवाचं नामस्मरण करायचं. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा विसर पडला तर काय होतं, एकदा एका सासूबाईने आपल्या जावई बापूंना घरी जेवणासाठी बोलवलं. जावई सासूबाईंच्या घरी गेले. सासूबाईने सुंदर कशाचं, विठ्ठल विठ्ठल, सासूबाईने धिरडे आणि गुळवणीचा बेत केला होता. कशाचा, धिरडे आणि गुळवणीचा बेत केला. आता जावई बापू जेवायला बसले. जेवण झाल्याच्या नंतर जावई बापूंना तो पदार्थ फार आवडला. त्यांनी सासूबाईंना विचारलं, का हो, या पदार्थाचं नाव काय. तर सासूबाईंनी सांगितलं की या पदार्थाला धिरडा आणि गुळवणी म्हणतात. काय म्हणतात, धिरडा आणि गुळवणी म्हणतात. आता यांनी नामजप सुरू केला, कारण त्याने विचार केला की घरी गेल्यानंतर आपण बायकोला हा पदार्थ करायला सांगायचा, त्यामुळे आपण विसरून जाऊ. त्यामुळे त्यानं त्या पदार्थाचा नामजप सुरू केला. काय, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी असं म्हणत म्हणत तो घराच्या बाहेर निघला. बस स्टँडवर गेला. तिथं गेला तरी धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. बसमध्ये चढला तरी तेच. आता कुठं पोचला तर घराजवळ पोचला. बसमधून खाली उतरला आणि तिथे एक केळाचं सालपट पडलं होतं. हा तिथे गेला, घसरला. त्यावरून काय झाला, घसरला तसा पसरला आणि पसरला तर सर्व विसरला. विठ्ठल विठ्ठल. आता याला त्या पदार्थाचं नाव आठवलं. मग आता घरी गेला आणि बायकोला म्हणाला, बायको मला ते करून दे. काय, ते करून दे. आता बायको म्हणते, ते म्हणजे काय करून देऊ. तर तो म्हणाला, मला ते करून दे, जे तुझ्या आईनं बोलवलं होतं ते मला करून दे. पण आता हिला काही समजेना. मग यानं काय केलं तर तिला उचलला आणि आपटलं. आता त्याबरोबर शेजारच्या घरातून एक आजी धावत आली आणि म्हणाली, का रे बाबा, असं काय करताय. त्यावेळेस
आधी सती कशी झाली तर धिरड्या आणि बारीक झाली आणि अजून तू तिला आपटतोय. त्याबरोबर म्हणाला, हा आठवलं, मला काय करून दे तर धिरडी आणि गोळवणी करून दे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा विसर पडला तर एवढी मोठी फजिती होते. म्हणून त्या भगवंताचा विसर पडून देऊ नको असं काय म्हणतात तुकाराम महाराज या भंगामध्ये म्हणतात. जर तू मला असं दान दिलं तर मी काय करीन तर तुझं गुणगान गाईन. भंगाचं दुसरं चरण. गुण गाईन हेची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज काय म्हणतात तर मी तुझं गुणगान आवडीने गाईन. म्हणून काय करायचं त्या देवाचं नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल कारण हित कशामध्ये आहे. हित ते करावे पैशाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. पैशाच्या चिंतनामध्ये हित आहे का. आहे का तर नाही. कारण पैसा तेरे तीन नाम परशा पराश परशुराम. पैसा आणि धन या नाश पावणाऱ्या गोष्टी आहेत. यापासून हित सक्सेस होणार नाही. इस तर धन की कोण बराई देखत नेनो मे मिट्टी मिलाई. म्हणजे पैशाच्या चिंतनामध्ये हित आहे का तर नाही. मग हित कोणतं करावं. हित ते करावे संसाराचे चिंतन. संसाराच्या चिंतनामध्ये हित आहे का तर नाही. मग हित ते करावे बायकोचे चिंतन. बायकोच्या चिंतनामध्ये हित नाही. एक दिवस एका राजाने आपली सर्व सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की जे जे बायकोचं ऐकतात ते एका लाईन मध्ये उभं राहा आणि जे जे ऐकत नाही ते एका लाईन मध्ये उभं राहा. आता जेवढं काही लोक होती ती बायकोच्या ऐकणाऱ्या लाईन मध्ये उभं राहिली. पण त्यातला एक व्यक्ती होता तो बायकोच्या न ऐकणाऱ्या लाईन मध्ये उभा राहिला. त्याबरोबर राजाने त्याला विचारलं का रे बाबा तू या लाईनीमध्ये का उभा राहिला. तो म्हणाला खरंच सांगू का महाराज घरून येताना मला माझ्या बायकोनं सांगितलं होतं जास्त गर्दीत घुसून जाऊ नका म्हणून मी या रांगेत उभा राहिलो. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जी हित संसाराच्या चिंतनात नाही पैशाच्या चिंतनात नाही बायकोच्या चिंतनात नाही ते हित फक्त आणि फक्त ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन.
हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. म्हणजे हित कशात आहे तर देवाच्या नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये आहे. जो सुख पावे राम भजन में वो सुख नहीं अमेरी में. मन लागो रे मन लाग ओ मन लागो रे मन लागो रे. म्हणजे सुख कशात आहे तर त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. तुम्ही तुकाराम महाराज काय म्हणतात तर गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. पुढे तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला मुक्ती नको धन नको संपदा नको मग पाहिजे काय तर अभंगाचं तिसरं चरण. नरके मुक्ती धन संपदा नरके मुक्ती धन संपदा नरके मुक्ती धन संपदा नरके मुक्ती धन संपदा संपदा संत संग देई सदा. गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. एकदा सर्वांनी हात वर करा. आपण एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताचे भजन करू सर्वांनी. विठोबा अगोदर विनय करायला लावायचा नंतर मग बाकीच्या तुकोबाराय काय म्हणतात
तर मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, मग काय दे? तर संतांची संगत दे. म्हणजे तुकोबाराय ही कोण होते? तर संत होते, पण तरी सुद्धा कोणाची संगत मागतायत? तर संतांची संगत मागतायत विठ्ठल. पण त्यांचं जाऊ दे, आपण सुद्धा संतांची संगत केली पाहिजे. कारण जर आपण संतांची संगत केली तर संत आपल्याला देवाजवळ नेऊन पोहोचवतात. बघा संतांचा महिमा काय आहे. एक दिवस नारद महर्षी भगवंताकडे गेले आणि भगवंताला विचारलं की देवा, संतांचा महिमा काय आहे तो मला सांग. आता देव म्हणाले तू काय कर, खाली पृथ्वी तलावर जा आणि एका कुंपणावर एक सरडा बसलाय, त्या सरड्याला काय विचार? संत संगतीचा महिमा विचार. तर नारद महर्षी पृथ्वी लोकामध्ये आले आणि त्या कुंपणावर बसलेल्या सरड्याला विचारलं की का हो, का रे सरड्या, संत संगतीचा महिमा काय? तेव्हा त्या सरडेने एकदा नारद महर्षींकडे पाहिलं आणि आपला प्राण सोडला. नारद महर्षी पुन्हा देवाकडे आले आणि सांगितलं की मी त्या सरड्याला विचारलं पण त्यानं काय केलं? तर प्राण सोडला. भगवंत म्हणाले तू पुन्हा एकदा पृथ्वी तलावर जा, एका कुंपणावर एक पोपट बसलेला आहे, त्या पोपटाला जाऊन संत संगतीचा महिमा विचार. आता नारद महर्षी पुन्हा पृथ्वी तलावर आले आणि त्या पोपटाला विचारलं की संत संगतीचा महिमा काय आहे. तेव्हा त्या पोपट्यानंही एकदा नारद महर्षींकडे पाहिलं आणि पुन्हा आपला प्राण सोडून दिला. आता नारद महर्षी पुन्हा देवाकडे आले आणि म्हणाले काय रे देवा, तू असं का करतोयस? मी 2 वेळेस खाली गेलो पण दोघांनीही माझ्याकडे पाहिलं आणि प्राण सोडला. देव म्हणाले पण आता तू काय कर, पृथ्वी तलावर एक वासरू आहे, त्या वासराला जाऊन विचार की संत संगतीचा महिमा काय आहे. आता नारद महर्षी पुन्हा पृथ्वी तलावर आले आणि त्या वासराला विचारलं की संत संगतीचा महिमा काय आहे. तसेच त्या वासरानेही आपला प्राण सोडला आणि नारद महर्षी देवाकडे आले. देवाला म्हणतात का रे देवा, तू मला फसवायला बघतोयस ना, आता तू म्हणशील मी तिथं अजिबात जाणार नाही. देव म्हणाले आता तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग शेवट एकदा कुठं जा, तर एका राज्यामध्ये एका राजाला खूप वर्षानंतर मुलगा झालेला आहे. तू काय कर, त्या मुलाला जाऊन विचार की संत संगतीचा महिमा काय आहे. नारद महर्षी म्हणाले मी आता जाणार नाही, तू काय करतोय, मला मारायला बघतोय, मला फसवायला बघतोय, मी जाणार नाही. पण देव म्हणाले तुझा विश्वास आहे ना, मग जा. आता नारद महर्षी कुठे गेले, त्या राज्यामध्ये गेले. राजाला कळालं, राजाने स्वागत केलं, बसायला आसन दिलं आणि सांगितलं की मला खूप वर्षांनी मुलगा झालाय, त्या मुलाला तुम्ही आशीर्वाद द्या. हा मुलगा आणण्यासाठी गेला, मुलगा आणला आणि नारद महर्षींच्या हातात दिला. नारद महर्षींच्या हातात दिला त्यावेळेस नारद महर्षीने घाबरत घाबरत त्या मुलाला विचारलं का रे, संत संगतीचा महिमा काय आहे. त्यावेळेस त्या मुलांनी देखील नारद महर्षींकडे पाहिलं आणि हसू लागला. तो मुलगा म्हणाला की नारद महर्षी बघा, पहिल्या जन्मामध्ये मी सरडा होतो, तेथे तुमचं दर्शन झालं, त्या योनीतून मी मुक्त झालो. नंतर कोणत्या जन्माला आलो, पोपटाच्या जन्माला आलो, तिथे देखील तुमचं दर्शन झालं. मग त्या योनीतून मुक्त झालो आणि कुठं आलो, तर वासराच्या जन्माला आलो, तेथेही तुमचं दर्शन झालं, त्या योनीतून मुक्त झालो. ना आता कुठं जन्माला आलोय, तर राजकुळामध्ये जन्माला आलोय, राजाचा पुत्र म्हणून जन्माला आलोय. मग यापेक्षा संतांचा महिमा वेगळा काय सांगायचा. विठ्ठल संतांची संगत आपल्याला थोड्या वेळ जरी घडली तर आपल्या जीवनाचं सार्थक होतं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी.
की म्हणजे संतांची संगत आपण थोड्या वेळ जरी केली तर आपल्याला काय होतं, तर विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनाचं काय होतं, सार्थक होतं. कोणी एके काळी एक राजा होता. तो जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी गेल्याच्या नंतर त्याला तहान लागली. त्याने आजूबाजूला पाहिलं, एक नदी होती. त्या नदीमध्ये गेला, पाणी पिला आणि त्या नदीच्या काठाला एक झाड होतं. त्या झाडाखाली एक साधू महात्मे काही तपश्चर्या करत होते. त्या देवाचं नामस्मरण करत होते. तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले आणि समोर बघितलं तर त्या एक समोर नदीमध्ये एक दगड होता आणि त्या दगडावर एक बगळा बसलेला होता. आणि तो बगळा काय करत होता, तर नदीमधून चोचीने पाणी घ्यायचा, दगडावर टाकायचा आणि आपली चोच तिथं घासायचा. आता ही साधू महाराज त्या बगळ्याकडे पाहू लागले. आता याला वाटलं की आपण एवढ्या जवळ आलोय तर साधूचं दर्शन घेऊन जावं. हा आला आणि दुरूनच दर्शन घेतलं. आता याला वाटलं की आपल्याकडे साधू महाराज आत्ता बघतील, नंतर बघतील, आपल्याला आत्ता आशीर्वाद देतील. पण साधू महाराजांचं लक्ष कोणाकडे होतं, तर त्या बगळ्याकडं होतं. त्यावेळेस तो राजा तिथेच हात जोडून उभा राहिला. हात जोडून उभा राहिला तेवढ्यात साधू महाराज त्या बगळ्याकडे बघत होते. त्या बगळ्याच्या मनातील कपट कोणाला कळलं, साधू महाराजांना कळलं आणि त्यांच्या मुखातून उद्गार आले, घसघस घसी और ऊपर डाले पाणी, तुम्हारे मन में जो कुछ वो हमने जाने. आता या राजाला वाटलं की साधू महात्म्यांनी आपल्याला हा आशीर्वाद दिले. त्यामुळे तो दोरा म्हणत 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 कुठं गेले, राज्यात गेले. राज्यात गेले तिथं त्यांचं राणीचं राजाचं चांगलं नव्हतं, कारण राणीचे प्रेम प्रधानावर होतं. आता राणीने आणि प्रधानाने मिळून काय केलं, तर राजाला मारण्याचं ठरवलं. पण हे काम करणार कोण, तर राजाची जी दाढी करणारा व्यक्ती होता त्या व्यक्तीला बोलवलं आणि सांगितलं की तू काय कर, उद्या ज्या वेळेस त्यांची दाढी करण्यासाठी जाशील त्यावेळेस जो वस्त्र आहे त्या वस्त्राने त्यांचे मान उडव. आता हा म्हणाला, नाही नाही मी काही करणार नाही, मी जर अडकलो तर. त्यावेळेस राणीने सांगितलं की तू कशातही अडकणार नाही, उलट तू जे मागशील ते आम्ही तुला देतो. आता तो तयार झाला. दुसऱ्या दिवशी उठला आणि राजाची दाढी करण्यासाठी गेला. सर्व प्रधान मंडळी त्या ठिकाणी बसलेले होते. आता याने काय केलं, दगड घेतला, त्यावर पाणी टाकलं, तो वस्त्र घासू लागले. आता राजाला कोणाचा दोरा आठवला, तर तो साधूने सांगितलेलं ते वचन आठवलं आणि राजा म्हणाला, घसघस घसी और ऊपर डाले पाणी, तुम्हारे मन में जो कुछ वो हमने जाने. आता याला वाटलं की राजाला आपल्या मनातलं कळलं का काय. आता हा म्हणाला, नाही नाही महाराज मला माफ करा, माझ्या मनात असं काहीही नव्हतं, हे मी तुम्हाला मारणार नव्हतो, हे मला दुसऱ्याने करायला सांगितलं. तर राजा म्हणतोय मला तर यातलं काहीच माहित नाही, पण हा म्हणतोय काय. तेच राजाने मला सर्व माहित आहे असं आव्हानला आणि सांगितलं की मला तुझ्या मनातलं सर्व काही माहित आहे, पण तू काय कर, प्रधानादी मंडळासमोर सर्व काही सांग. त्यावेळेस याने काय केलं, जेवढं जेवढं खरं होतं तेवढं सगळं सांगितलं. त्यावेळेस राजाला राणीचे प्रधानाचे कपट कळाले. त्यावेळेस राजाने काय केलं, तर प्रधानाला आणि राणीला गाढवावर बसून पुन्हा राज्यात दिंडी काढली आणि त्यांना राज्याच्या बाहेर हाकलून दिलं. याने विचार केला की आपल्याला साधूंची संगती थोड्या वेळ घडली, म्हणजे क्षणासाठी घडली, पण काय झालं, तर आपले प्राण वाचले. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराई काय म्हणतात, तर मला धन नको, संपदा नको, मग काय पाहिजे, तर संतांची संगत पाहिजे. आणि हे असणारं सर्व दान जर तू मला दिलं तर जे गर्भवासाचं दुःख आहे ते देखील आम्ही काय करू, तर सुखाने सहन करू. अभंगाचं शेवटचं जरा, तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे गर्भवासी, तू का
हेची माझी सर्व जोडी. उन जाता जाता सांगते की त्या भगवंताचं नामस्मरण करा, आई वडिलांची सेवा करा. जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर काय होईल? नाथ महाराज पिंगळ्याच्या द्वारे सांगतात. Thank you.
म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. असो आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे. माझ्या कीर्तनातील कीर्तन सौंदर्य
गायकप्रिय म्हणजे उत्कृष्ट गायक, वादक, हार्मोनियम तसेच तुम्ही सर्व श्रोते मंडळी तसेच साऊंड सिस्टीम वाले दादा त्यांचे देखील मनापासून आभार मानते. विठाला विठाला तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी गुरु ज्यांनी मला गायन करून मदत केली असे स्तरे गायनाचार्य माझी गुरु भगिनी श्रद्धा दिदी सोनूने, सुभाष महाराज, नवलेवाडी भजनी मंडळ यांचे मनापासून आभार मानते. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोती मंडळींच्या चरणी समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली अपने अपने माता पिता की जय. हॅलो 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 हे पहा आज या ठिकाणी हरिभक्त परायण